आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। ईडी विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शासकीय कार्यालयांसमोर घंटाना। ईडीच्या कारवाई विरोधात राज्यभरामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करणार। यापूर्वी देखील अनेक नेत्यांची ईडी चौकशी झाली, पण कुणीही पॉलिटिकल शो केला नाही। आमदार अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला। ते ईडीच्या समोर गेले आणि परत बाहेरही आले, पण पॉलिटिकल शो काही कोणी केला नाही। शो करण्यापेक्षा ईडी समोर आपण जर का आपलं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलं तर भाजप काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच करू शकत नाही। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस रायगड दौरा। आज आणि उद्या उद्धव ठाकरेंच्या 6 सभा होणार। ठाकरेंच्या स्वागतासाठी रोह्यामध्ये चौकात कमानी आणि भगवे झेंडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या। ज्यांना लाख आणि कोटींमधला फरक कळत नाही अशी माणसं आता मंडल आयोगाला विरोध करतायत। भुजबळांचं जनांगेंना ओपन चॅलेंज। लाख म्हणजे समजत नाही, कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं। त्यांची हिम्मत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी। मराठा आरक्षणाला दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार। लवकरच वकिलांसोबत बैठक घेणार। भुजबळांच्या आव्हानानंतर जरांगेंचं प्रत्युत्तर। मला चॅलेंज देऊ, तो चॅलेंज करायला गोरगरिबाचं वाटोळं करेल। याने जर पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाहीये। मी 100% चॅलेंज करील। मग त्याच्या चेतवणीमुळे त्याला थांबायचं। सामान्य ओबीसीना सांगा, नसता मी चॅलेंज करणार आहे। मी वकिलाची बैठक लवकरच घेणार आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये यासाठी आज ओबीसी संघटनेच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। 2 महिन्यामध्ये दिलेली प्रमाणपत्र स्थगित करण्यासाठी ओबीसी संघटनांची याचिका। मराठा आरक्षणाबाबत 1 दिवसीय विशेष अधिवेशन घेतलं जाणार। अधिकृत तारीख अद्याप निश्चित नाही। सर्वच वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची माहिती।